नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यात कार्पण्य, का वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, प वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, का वरती आघात, प वरती आघात, दोषो पहतस, त वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, स्वभाव कारण विसर्गाच्या पुढे प फ क ख आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार म्हणून 1/2. पृच्छा, पृवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, पृच्छामित्वाम, त्वान मी वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, त्वाच्या अनुस्वाराच्या पुढे ध आलाय, मग ध हा त वर्गात येतो म्हणून त थ द ध न, न हे अनुनासिक. हलंत लिहिताय ना. धर्म, ध वरती आघात, सम्मूढ चेताः, स वरती आघात. यच्छ्रेयस, य वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, यच्या विसर्गाचा, आता बघा विसर्गाच्या पुढे स आल्यास विसर्गाचा हलंत स उच्चार करावा. आठवला नियम? विसर्गाच्या पुढे स आला तर विसर्गाचा हलंत स, विसर्गापुढे श आला तर विसर्गाचा हलंत श, विसर्गाचा श षटकोनाचा आला तर विसर्गाबद्दल हलंत श षटकोनाचा. मग इथे काय हलंत स. स्यान, स्यावरती आघात, निश्चितम, नी वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, तच्या अनुस्वाराच्या पुढे ब आलाय, ब हा प वर्गात येतो म्हणून प फ ब भ म हे अनुनासिक. निश्चितम, पाय मुडका हलंत. ब्रूहि तन्मे, त वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. शिष्यस, शी वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, शिय वरती आघात कारण पुढे जोडाक्षर, शिष्यस्ते, तेला झोका. हम, अनुस्वाराचा हलंत म कारण अनुस्वाराच्या पुढे श वेगवेगळ्या पदात आलाय म्हणून, म्हणजे एकाच पदात आल्यावर काय म्हणायचं आहे, एकाच पदामध्ये अनुस्वाराच्या पुढे जर ह श र श आल्यास, अनुस्वाराचा एकाच पदामध्ये आल्यास आव आव इव उ हा उच्चार करावा. पण आता हे वेगवेगळे पद आहे म्हणून अनुस्वाराचा हलंत म. शाधिमान, अनुस्वाराचा हलंत न कारण अनुस्वाराच्या पुढे त आलाय, त थ द ध न हे अनुनासिक. त्वाच्या अनुस्वाराच्या पुढे प आलाय, प फ ब भ म हे अनुनासिक. त्वाम, म हलंत लिहायचा आहे. प्रपन्नम, प वरती आघात. हा श्लोक खूप 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 महत्त्वाचा. बघूया आपण. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, म्हणा. कार्पण्य दोषोपहत स्वभाव, म्हणा. परत. परत एकदा. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः, मी वरती आघात आहे. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः, पृच्छामि त्वां
धर्मसम्मूढचेताः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः छान. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः त्वावरती अनुस्वार आहे, त्याचा न आहे हलंत आपण लिहिलाय. मग बोट ठेवून पृच्छामि त्वां येतोय की नाही बघायचा. हां, पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः छान म्हणा. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः परत. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः छान. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः छान म्हणा. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः छान. कार्पण्यदोषोपहतः दोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. म्हणा. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. निश्चितं ब्रूहि तन्मे यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे निश्चितं ब्रूहि तन्मे. निश्चितं ब्रूहि तन्मे निश्चित नाही, निश्चित. निश्चित. हां हां. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे म्हणा. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे परत एकदा. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे यच्छ्रे छ्रे. हां. यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम् शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम् शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. शिष्यस्तेऽहं
शाधिमान् त्वां प्रपन्नं छान म्हणा. शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं छान. परत एकदा. शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं छान म्हणा. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं छान. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. म्हणा. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं परत एकदा. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं छान म्हणा. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं. निश्चित शब्द म्हणायला खूप सोपा आहे. नी नंतर दातावर दात मागणं जीभ रेटायची आणि श करायचं. निश्चित निश्चित. पश्चिम 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 निश्चित. हां हां म्हणा. एकदा म्हणायचं राहिलंय. 1 2 3. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. 7वा श्लोक. कार्पण्य दोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां
धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमां त्वां प्रपन्नम. अन्वय असा आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभावः धर्मसम्मूढ चेताः अहं त्वां पृच्छामि यत् निश्चितं श्रेयः स्यात् तत् मे ब्रूहि. अहं ते शिष्यः त्वां प्रपन्नं मां शाधि. त्वां प्रपन्नम, मी तुला प्रपन्न झालो आहे, मी तुला शरण आलेलो आहे. प्रपत्ती असा शब्द आहे. प्रपत्ती म्हणजे शरणागती. मी तुला शरण आहे. कसा मी? तर त्याचं वर्णन आधी आलंय. कार्पण्य दोषोपहत स्वभावः, ज्याच्या स्वभावावर कार्पण्याचं पडळ पडलंय. कार्पण्य म्हणजे पुन्हा कृपा, कृपेतून. मग आपण मागच्या एका श्लोकात पाहिलं होतं, तम तथया कृपयाविष्टम अस्थानी अपात्री कृपा ज्याच्या मनात आली असा. तर त्या अपात्री अस्थानी कृपेच्या भावनेने ज्याचा मूळ क्षत्रिय स्वभाव हा उपहत झालाय, कार्पण्य दोषोपहत स्वभाव. माझा स्वभाव क्षत्रियाचा आहे, अत्यंत पराक्रम प्रवण असा स्वभाव असून देखील आता माझ्या मनात करुणा दाटून आली. कसं होईल आमचं, कसं होईल यांचं, अशी करुणा मनात दाटल्यामुळे माझी जी क्षत्रिय वृत्ती आहे, क्षत्रिय स्वभाव आहे, तो या कार्पण्य दोषामुळे, दोष असा शब्द वापरलाय, कृपा हा गुण आहे, पण इथे अस्थानी झाल्यामुळे तो दोष झालाय. ही अस्थानी कृपा सदोष आहे आणि त्या दोषामुळे काय झालंय, माझ्या मूळच्या क्षत्रिय स्वभावाला त्या कृपेने झाकोळून टाकलंय. करुणा माझा पराक्रम घालवू पाहते. कार्पण्य दोषोपहत स्वभाव धर्म सम्मूढ चेताः, आणि माझं चेतस, माझं चित्त, माझं मन कसं झालंय, धर्म सम्मूढ झालंय. काय धर्म काय अधर्म, काय करावं काय नाही, काय करू नये, या व्यामोहामध्ये, कश्मलामध्ये, या डायलेमामध्ये मी आहे. त्यामुळे ह्या दोन्ही धर्माधर्माच्या अगतिकतेमुळे ज्याचं चित्त सम्मूढ झालंय, काही कळेनासं झालंय, असा मी अहम त्वाम पृच्छामी, असा किंकर्तव्य विमूढ झालेला मी त्वाम पृच्छामी, तुला विचारतोय. काय विचारतोय? यत निश्चितम श्रेयः स्यात् तत्मे ब्रूहि, जे या सगळ्यामध्ये मला करण्याजोगतं असेल आणि जे केल्यामुळे माझं श्रेय सिद्धीस जाणार असेल, माझं आत्यंतिक कल्याण होणार असेल, तो माझ्या कल्याणाचा, तो माझ्या निश्रेयसाचा मार्ग तू निश्चित करून मला सांग. कारण मला तर निश्चित करता येत नाही, मला तर कळत नाहीये हे करावं का ते करावं, युद्ध करावं का युद्ध परांगमुख व्हावं, ते मला कळत नाहीये. त्यामुळे आता तूच मला मार्गदर्शन कर. का तर अहम ते शिष्यः, कारण मी शिष्य भावाने तुला प्रपन्न झालोय, तुला शरण आलोय, तू माझा गुरु आहेस. त्यामुळे माम शाधी, मला दीक्षा दे. दीक्षा म्हणजे मंत्र दीक्षा नाही, इथे मला त्या योग्य मार्गाची, योग्य कर्तव्याची दीक्षा दे. योग्य मार्गावर मला घेऊन चल. माम शाधी, इथे 7वा श्लोक पूर्ण होतो. हा जो 7वा श्लोक आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काय करावं काय करू नये हा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा अगदी कोणीही हा श्लोक प्रार्थनेसारखा म्हणावा, एखाद्या जपासारखं याची पुनरावृत्ती करावी. भगवंत आपल्याला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही.